राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा शरद पवार यांनी मोठी खेळी केली आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चांना त्यांनी स्पष्ट शब्दात पूर्णविराम दिला, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट बारामतीला येण्याचं आमंत्रण दिलं आहे. विद्या प्रतिष्ठानमध्ये उभारण्यात आलेल्या गौतम बुद्धांच्या भव्य पुतळ्याच्या अनावरणासाठी मोदींना निमंत्रण देण्याचा निर्णय झाल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलं आहे. हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम आहे का, की यामागे मोठा राजकीय संदेश दडलेला आहे? विलिनीकरणाला नकार देतानाच मोदींना बारामतीत बोलवण्यामागे शरद पवारांची नेमकी रणनीती काय असू शकते, आणि याचा महायुती तसेच महाविकास आघाडीच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो? आजच्या व्हिडिओमध्ये या संपूर्ण घडामोडींचा सविस्तर आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी तन्वी आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मग मुद्देसूद पाहूया. मुद्दा क्रमांक 1, विलिनीकरणाला शरद पवारांचा स्पष्ट नकार. गेल्या काही आठवड्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि अजित पवार गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा राज्यभर सुरू होत्या. विविध नेत्यांच्या भेटी, दिल्लीतील राजकीय हालचाली आणि दोन्ही गटातील संवादामुळे या चर्चांना अधिक बळ मिळालं होतं. मात्र बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी या सर्व चर्चांना स्पष्ट शब्दात पूर्णविराम दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचं विलिनीकरण होणार नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं. दोन्ही पक्षांचा आता काहीही संबंध नाही असं स्पष्ट विधान करून त्यांनी सर्व तर्कवितर्कांना विराम दिला. त्यामुळे सध्या तरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचं चित्र समोर आलं आहे. मुद्दा क्रमांक 2, पंतप्रधान मोदींना थेट बारामतीचं आमंत्रण. विलिनीकरणाला नकार दिल्यानंतर लगेचच दुसरी मोठी राजकीय घडामोड समोर आली. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील विद्या प्रतिष्ठानमध्ये गौतम बुद्धांच्या 9 फूट उंच पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीत हा ठराव मंजूर झाला असून कार्यक्रम 2 ऑक्टोबर किंवा 16 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्याचं नियोजन आहे. मात्र अंतिम तारीख पंतप्रधान कार्यालयाच्या मंजुरीनंतर निश्चित होणार आहे. विशेष म्हणजे शरद पवार स्वतः दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुद्दा क्रमांक 3, विद्या प्रतिष्ठानमध्ये उभारला जाणार भव्य सांस्कृतिक प्रकल्प. हा कार्यक्रम केवळ एका पुतळ्याचं अनावरण नाही. विद्या प्रतिष्ठानच्या नक्षत्र बागेत गौतम बुद्धांचा भव्य पुतळा उभारण्यात आला असून त्याच परिसरात महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांच्यासह 13 महान व्यक्तिमत्वांचीही चित्र बसवण्यात येत आहेत. शरद पवार यांनी स्वतः या कामाची पाहणी केली असून हा प्रकल्प सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा असल्याचं सांगितलं जात आहे. मुद्दा क्रमांक 4, मग मोदींनाच निमंत्रण का? याच प्रश्नाची सर्वाधिक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शरद पवार हे विरोधी आघाडीतील ज्येष्ठ नेते मानले जातात. अशा परिस्थितीत त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बारामतीत बोलवण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. काहींच्या मते हा केवळ राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम असून पंतप्रधान म्हणून मोदींना निमंत्रण देण्यात आलं आहे, तर काही राजकीय विश्लेषकांच्या मते हा निर्णय भविष्यातील राजकीय संवादाचे दरवाजे खुले ठेवण्याचा प्रयत्न असू शकतो. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत राजकीय भूमिका समोर आलेली नाही. मुद्दा क्रमांक 5, भेटींच्या मालिकेमुळे आधीच रंगल्या होत्या चर्चा. गेल्या काही दिवसात अनेक महत्त्वाच्या भेटी झाल्या. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्याच काळात पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल आणि इतर काही नेत्यांच्या भेटीही चर्चेत आल्या. या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचं विलिनीकरण होणार का, किंवा अजित पवार गटाची भूमिका आणखी बदलणार का, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र आता शरद पवार यांनी विलिनीकरणाला स्पष्ट नकार दिल्यामुळे त्या चर्चांना मोठा धक्का बसला आहे. मुद्दा क्रमांक 6, राजकीय संदेश नेमका काय? राजकारणात प्रत्येक भेट, प्रत्येक निमंत्रण आणि प्रत्येक विधान याला महत्त्व असतं. एका बाजूला विलिनीकरणाला स्पष्ट नकार
आणि दुसऱ्या बाजूला पंतप्रधान मोदींना बारामतीत आमंत्रण. या दोन घडामोडी एकाच दिवशी घडल्यामुळे अनेक राजकीय निरीक्षक यामागे मोठा राजकीय संदेश शोधत आहेत. शरद पवार भविष्यात सर्व पक्षांशी संवाद ठेवण्याची भूमिका घेत आहेत का? राष्ट्रीय राजकारणात नवे पर्याय खुले ठेवण्याचा प्रयत्न आहे का, की हा केवळ सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आहे? याची उत्तरं येत्या काही दिवसात स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मुद्दा क्रमांक 7. पुढे काय घडू शकतं? जर पंतप्रधान कार्यालयाने या कार्यक्रमाला मंजुरी दिली तर अनेक वर्षांनंतर बारामतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा कार्यक्रम होऊ शकतो. त्यावेळी शरद पवार आणि नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर दिसण्याची शक्यता निर्माण होईल. अर्थात याचा कोणताही राजकीय अर्थ अधिकृतरित्या जोडण्यात आलेला नाही. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात अशा प्रत्येक भेटीकडे राजकीय चष्म्यातून पाहिलं जातं. त्यामुळे या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. मुद्दा क्रमांक 8. महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम? राज्यात विधानसभा निवडणुकांनंतरही राजकीय समीकरणं सतत बदलत आहेत. महायुती, महाविकास आघाडी आणि विविध पक्षातील अंतर्गत हालचाली सुरूच आहेत. अशा वेळी शरद पवार यांचं हे पाऊल विरोधकांसाठीही चर्चेचा विषय ठरला आहे. यातून भविष्यात कोणते नवे राजकीय संवाद सुरू होतात का, की हा विषय फक्त कार्यक्रमापुरताच मर्यादित राहतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संपूर्ण घडामोडीतून 4 महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. पहिली, शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चांना स्पष्ट शब्दात पूर्णविराम दिला आहे. दुसरी, विद्या प्रतिष्ठानमध्ये गौतम बुद्धांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बारामतीला निमंत्रण देण्याचा निर्णय घेतल्यामुळे नव्या राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. तिसरी, अलीकडील विविध राजकीय भेटींमुळे या निर्णयामागे मोठा राजकीय संदेश असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तरी याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. चौथी, पंतप्रधान कार्यालय अंतिम मंजुरी देते का? मोदी बारामतीत येतात का? आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणात कोणती नवी समीकरणं तयार होतात? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. आता तुम्हीच सांगा, तुमच्या मते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बारामतीला दिलेलं निमंत्रण हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रमाचा भाग आहे, की यामागे मोठं राजकीय संदेश दडलेला आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्ता मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.